नमस्कार बालमित्रांनो, काय मग कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आपल्या आठवड्याच्या ई ज्ञानदीप व्हिडिओ ई बुक मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. या आठवड्यामध्ये आपण म अक्षराने सुरू होणारे शब्द आणि चित्र पाहणार आहोत. चला तर मग मच्या दुनियेमध्ये सफर करूया. मुलांनो, ऐका आणि माझ्या मागे म्हणा. मगर. म्हणा पाहू आता. खूप छान. मुलांनो, मगर पाण्यात राहते बरं का. आणि मगरीला 4 पाय असतात. मगरीचे दात टोकदार असतात. आणि मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, ही मगर आहे ना, ही पाण्यामध्ये छान पोहते. चला तर मग पुन्हा एकदा म्हणूया. मगर. खूप छान बालमित्रांनो. आता पुन्हा माझ्या मागे ऐका आणि म्हणा. मका. म्हणा पाहू आता तुम्ही. अगदी बरोबर. खूप छान. बरं का मुलांनो, मका हे एक धान्य आहे. आणि मकाचे कणीस बघा बरं कसं दिसते आपल्याला. पिवळ्या पिवळ्या दाण्यांनी भरलेलं आहे. आणि मका शेतामध्ये पिकतो. आणि मका खायला खूप चविष्ट लागतो. मक्याचं पीठ बनवतात. मक्याचे आपण पॉपकॉर्नसुद्धा बनवतो. आणि पॉपकॉर्न तर तुम्हा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पुन्हा एकदा म्हणूया. मका. अगदी बरोबर. खूप छान. पुन्हा एकदा मुलांना माझ्या मागे ऐका आणि म्हणा. माकड. अगदी बरोबर. खूप छान मुलांनो. आणि मुलांनो, माकड हा प्राणी आहे बरं का. माकड झाडावर चढते. ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारते. आणि मुलांनो, या माकडाला केळी खायला खूप आवडतात. आणि आपण जेव्हा कुठे गेल्यानंतर आपल्याला जर माकडे दिसली तर आपल्या हातातल्या वस्तू माकडे घेऊन सुद्धा जातात. आणि मग आपण घाबरतो. परंतु माकडाला घाबरायची गरज नाही. चला तर मग पुन्हा एकदा म्हणूया. माकड. अगदी बरोबर. खूप छान. चला तर मग मुलांना आता पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. मासा. अगदी बरोबर. खूप छान. आणि मुलांनो, मासा सुद्धा पाण्यामध्ये राहतो बरं का. आणि मासा हा आपल्याला नदीमध्ये सापडतो, तलावामध्ये सापडतो, समुद्रामध्ये सापडतो. आणि जेवणामध्ये सुद्धा माशाचा उपयोग करतात बरं. आणि मुलांनो, मासा त्याची शेपटी आणि त्याच्या परांच्या मदतीने पोहतो. आणि त्याचे जे कल्ले असतात ना, त्या कल्ल्यांच्या मदतीने तो श्वास घेत असतो. चला तर मग मुलांनो पुन्हा एकदा म्हणूया. मासा. अगदी बरोबर. खूप छान बालमित्रांनो. यानंतर मुलांनो पुन्हा एकदा ऐका आणि माझ्या मागे म्हणा. मिरची. खूप छान. अगदी बरोबर. मुलांनो, मिरची ही एक भाजी आहे. मिरच्या हिरव्या रंगाच्या असतात, लाल रंगाच्याही असतात. आणि बरं का मुलांनो, मिरची झाडाला लागते. आणि या मिरचीची चव तिखट असते बरं का. आणि आपली आई जेवणामध्ये या मिरचीचा वापर करते. चला तर मग पुन्हा एकदा म्हणूया. मिरची. अगदी बरोबर. खूप छान. चला तर मग मुलांनो पुन्हा एकदा ऐका आणि माझ्या मागे म्हणा. मुळा. अगदी बरोबर. खूप छान. मुलांनो, मुळा ही एक भाजी आहे. आणि मुळा हा जमिनीखाली वाढतो. बघा, मुळ्याचा रंग पांढरा आहे आणि त्याच्या पानांचा रंग हिरवा असतो. आणि मुळा खाल्ल्याने
आपले आरोग्य चांगले राहते. चला तर मग माझ्या मागे पुन्हा एकदा म्हणा, मुळा. अगदी बरोबर, खूप छान. चला तर मग मुलांना आज आपण मगर, मका, मासा, माकड, मिरची आणि मुळा हे नवीन शब्द शिकलो. आता पुन्हा भेटू नवीन आठवड्यामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत बालमित्रांनो, धन्यवाद.